हे बघा आता छान वाटतंय. नवीन कुंड्या इथं ठेवून दिल्या. आतमध्ये स्वच्छ करायला झाडाला वगैरे येतं म्हणून मग असं मोकळीच जागा ठेवून दिली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी आणि माझे छंद. आमच्याकडे बघा रात्रभर पाऊस पडला आहे, पण आता थांबला आहे थोडासा. तर माझं एक काम बरेच दिवसापासून राहिलेलं होतं. इथे बघा कळ्या आल्या जास्वंदाला छान. हे बघा रोजच एक दोन कळ्या येतातच. मी सांगितलं आहे ना, माझ्याकडे खूप जास्वंदाचे रंग आहेत. हे बघा सगळी झाडं कशी छान झालेत. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस पडायला लागला आहे. आज रात्रभर पडला आहे, आता थोडासा थांबला आहे. तर मला एक काम करायचं आहे. तर इथे बघा या सगळ्या जरा कुंड्या काय झाले बारीक बारीक कशा पण जुन्या पाण्या मी लावलेल्या आहेत. कोणत्या छोट्या छोट्या कुंड्या. हे बघा हे मोगऱ्याचं झाड कसं वाढलं आहे आवडव्य. तर मी आज काय करणार आहे, सगळ्या जुन्या कुंड्या छोट्या छोट्या तुटलेल्या वगैरे त्या काढून नवीन कुंड्यांमध्ये रोपं परत ती झाडं लावणार आहे छान. हे बघ कसं हिरवगार झालं आहे छान मस्त. रातराणी आणि अनंताचं झाड तर मी आधीच छाटलं होतं. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं तसं तेलाच्या 15 किलोच्या कॅनमध्ये मी सगळी झाडं लावली होती. ते बघा आता ही झाडं छाटलेली तिकडे नाही काय करणार, पण या छोट्या छोट्या ज्या कुंड्या आहेत त्यात आज काम करणार आहे, सगळं आवरून घेणार आहे. हे बघा इथं अनंताचं फुल आलं आहे छान. जास्वंदाची फांदी काढली आहे. इथं मी बघा ही निर्माल्यातली फुलं होती ना हार, त्याची पाकळ्या काढून घेतल्यात. ह्या कुंड्या मी नवीन घेतल्यात 4. त्या दिवशी छान अशा कुंड्या आमच्याकडे आल्या होत्या, टेम्पो आलेला विकायला. तर त्यात ह्या कुंड्या मी घेतल्या, 4च घेतल्या. अजून घ्यायला हव्या होत्या, मी 4च घेतल्या. हे बघा हे निर्माल्यातली फुलं घालणार आहे मी त्यात. ही थापी आणि ते हे लागणारे अवजारं घेतलेत, खुरपं वगैरे माती काढायला. तर आपण साधारण काय करतो, आपण होल पाडतो ना कुंड्यांना. तर मी होल पाडण्यासाठी घेतल्या कुंड्या, पण बघितलं तर त्याला आधीच होल केलेले होते. बरं झालं म्हटलं चला, कारण होल असल्याशिवाय झाड टिकत नाही. पाणी निथळून जायला लागतं ना, निचरा व्हायला लागतो पाण्याचा, नाही तर झाडं कुजतात मग त्यातच. ते बघा ह्या कुंड्या बघितल्या मी. आता ही इतकी झाडं सगळी छोटी छोटी काढून ठेवली आहेत मी, कोणती कोणती नवीन लावायची आहेत ती बघा. ही लिली आहे, अनंत आहे छोटासा, परत सदाफुलीची आहेत, अबोलीची आहेत, तुळशी आहेत. हे बघा इथं मी काय केले, भाजीपाल्याचा कचरा घेतला आहे सगळा. ही फुलं हे सगळं मी खत म्हणून घालणार आहे त्यात. माती आणली होती बरीचशी बघा, तर ही माती वापरणार आहे. मस्त माती ही काळी छान, ही घालणार आहे कुंड्यांमध्ये. इथं घेतले दारातच बसले करायला, बऱ्याच कुंड्या आहेत छोट्या छोट्या. हे बघा ह्या दगड विटा कशाला घेतल्यात, ह्याचे तुकडे करून न खाली घालायचे, म्हणजे मग ते पाण्याचा निचरा होतो. नाहीतर मग ते पाणी तसंच कुंडीत राहिलं की मग नाही झाड वाढत. ते बघा आता ह्या विटेचे तुकडे करून घेते मी आणि त्यात घालून घेते. एका कुंडीत तुम्हाला तयार करून दाखवते आणि मग बाकीच्या कुंड्या तशाच लावते. हे खापराचा तुकडा लावला आहे मी, थोडेसे विटाचे तुकडे घातले खाली आणि मग माती घालते. केव्हाही आपण तसंच करायचं, पालापाचोळा झाडाचा, दगड, विटांचे तुकडे असं खाली घालायचं, नारळाच्या करवंट्या वगैरे, जेणेकरून पाणी निचरा होऊन जाईल असं. आणि मग त्याच्यावर माती घालायची. माती पण छान आहे, चांगली काळी माती शेतातली. ह्यात पाला घातला मी, शेवग्याच्या पाल्याचा पाला होता तो. ही फुलं निर्माल्यातले फुलाच्या पाकळ्या केलेल्या त्या घातल्या. परत आता ह्याच्यावर माती घालते. अशा प्रकारे सगळ्या कुंड्या तयार करून घेऊन मी झाडं लावणार आहे. त्यात जुनीच झाडं नवीन कुंड्यांमध्ये लावणार आहे, पण जी चांगली चांगली आहेत फुलं येणारी ती लावणार आहे. अगदी छोटी छोटी निकामी झालेली ती काढून टाकणार आहे. हे बघा अशा कुंड्या तयार करून घेऊन सगळी झाडं एक एक करून लावते. हे बघा आता हे वॉटर लिली म्हणतात ना, ती गुलाबी कलर आणि पांढरा कलर असे 2 आहेत माझ्याकडे. हे बघा ह्या नवीन कुंडीमध्ये हे लावून घेतलं. हे गुलाबी कलर आहे आणि पांढऱ्या कलरचे पण आहेत माझ्याकडं कंद, ते काढणारे. आपल्या कांद्याच्या पातीसारखे कंद असतात त्याचे पण. हा मोगरा बघा खूप वाढला आहे छोट्याशा कुंडीमध्ये, तर तो कटिंग करणार आहे जरा, त्याला पण फुलं येतात. आधी लावलेलं झाड ते पांढरं होतं, आता हे बघा हे गुलाबी आहे. हे बघा 2 रंगाचे आहेत ना, तर हे दोन्ही एकत्र करणार आहे. एका कुंडीत दोन्ही एकत्र लावते. हे बघा आता एक एक करून
ह्या अशा कुंड्या तयार केल्या मी. ज्या छोट्या पण चांगल्या होत्या त्यात पण सगळी झाडं लावून घेतली. हे बघा. आणि ज्या अगदी खराब झाल्या होत्या, तुटल्या होत्या, त्या काढून टाकल्या. हे बघा, ह्या अगदी तुटलेल्या आहेत त्या काढून टाकल्या मी. हे शमीचं झाड बघा इथं आणि सगळं स्वच्छ झाडून घेतलं, म्हणजे जेणेकरून आत जाता येतं झाडून वगैरे काढायला. आधी खूपच गर्दी झाली होती कुंड्यांची. असं स्वच्छ केलं सगळं. मला खूप आवडतं, माझा बराच वेळ ह्या झाडांमध्ये जातो. हे बघा इतक्या कुंड्या तयार केल्यात. आता ह्या उचलून ठेवायच्यात. या आधीची झाडं बघा त्या बाजूची दाखवते तुम्हाला. हे तेलाच्या कॅनमध्ये लावलेले. इकडं पण सगळं स्वच्छ झाडून घेतलं. इथं पण काय काय झाडांमध्ये थोडी माती घातली. वांग्याची झाडं मोठी झाली आहेत, त्याला पण कळ्या आल्यात, त्याला पण थोडी माती घातली. हे बघा असं सगळं केलं. आज भरपूर वेळ गेला माझा, पण छान वाटलं सगळं केलं असं. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा बगिरा, माझी बाग, परत माझे छंद, आपले मराठी सणवार हे सगळं बघायला मिळेल. आवडलं तर नक्कीच लाईक करा. चॅनेल नवीन आहे, सबस्क्राईब करा. हे बघा अशी मोकळी चांगली छान जागा होती, इथं ह्या कुंड्या ठेवून दिल्या.